नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी 38 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। तर एका ताईची कमेंट आलेली होती की 38 साईजच्या ब्लाउजसाठी मला कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग सांगा आणि त्यांना शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम्स आहेत। तर त्यांच्यासाठी पण खास टिप्स सांगितलेल्या आहेत। मी पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे ब्लाउजची मापे घेतलेली आहेत, बघू शकता। पूर्ण उंची 14 इंच आहे, कमर आहे 32 इंच, त्याचा चौथा भाग येतो 8 इंच, छाती आहे 38 इंच, त्याचा चौथा भाग येतो 9.5 इंच, पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा 9.5 इंच आहे। कटोरी घेणार आहोत आपण 5.5 इंचाची, आर्महोल 8.5 इंच आहे, शोल्डर घेणार आहोत 5.5 इंच आणि मुंडा 6 इंच। शोल्डर आणि मुंड्याचं माप हे पाठीमागच्या गळ्यावरती अवलंबून असतं। जेवढा डीप गळा असेल तेवढं शोल्डर आणि मुंड्याचं माप हे आपलं कमी येत असतं। आणि तुम्हाला जर चार्ट बघायचा असेल गळ्याच्या अनुसार, पाठीमागच्या गळ्याच्या अनुसार आपण शोल्डर आणि मुंड्याचं माप कसं घ्यायचं, तर त्याचा डिटेल व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, तिथे जाऊन नक्की बघा। तर इथे बघा आपली पूर्ण उंची 14 इंच आहे, तर त्याच्यात शिलाई मार्जिनसाठी 1 इंच प्लस करायचं, तर आलं 15 इंच। म्हणजे इथे आपण 15 इंचावरती पूर्ण उंचीचं मार्किंग करायचं आहे। आणि छातीचा चौथा भाग येतो 38 छातीचा 9.5 इंच आणि त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि रुंदी घ्यायची आहे 11 इंचावरती। तर इथे बघा मी 15 इंचावरती पेपर कट केलेला आहे। 14 इंच पूर्ण उंची आहे आणि 1 इंच प्लस केलं तर आलं 15 इंच। आणि रुंदी घेतलेली आहे इथे 9.5 इंच, चौथा भाग येतो 38चा आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन पकडून असं 11 इंचावरती मी घडीचं मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि डबल फोल्ड मध्ये पेपर घेतलेला आहे, बघू शकता। बंद बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू पुढच्या साईडला आहे। तर इथे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही सोबतच आपली कटिंग करून होणार आहेत। तर इथे बघा आपण शोल्डरचं आणि मुंड्याचं माप टाकून घेऊया अगोदर। तर इथे 5.25 इंचावरती मी शोल्डरचं माप घेतलेलं आहे। तर त्या ताईंचा शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्यासाठी खास मी इथे टिप्स सांगितलेले आहेत। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत चला, भरपूर काही टिप्स मी तुमच्यासाठी इथे सांगत असते, म्हणजे तुमच्या कधीच कटोरी ब्लाउजमध्ये प्रॉब्लेम्स येणार नाहीत। तर इथे बघा जेवढं शोल्डर घेतलं होतं तेवढं मी चेक करून घेतलं, इथे पण 5.25 इंच येत आहे का, आणि त्याची रेषा आहे ती आखून घेतली आणि तिथून पुढे ही कंटिन्यू आखून घ्यायची आहे आपल्याला। मुंड्यापासून पुढे ही छातीची रेषा असते। तर इथे बघा 9.5 इंचाचं आपण जे मार्किंग केलेलं होतं ही शिलाई मार्जिन आहे, बघू शकता आपलं 1.5 इंच। आणि इथला पॉइंट आतला बघू शकता 9.5 इंच, 38 छातीचा चौथा भाग येतो। तर इथे मी 9.5 इंच लिहून घेतलं आणि पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन आहे। तर इथे बघा 5.25 इंच आपण शोल्डर घेतलं आणि 6 इंच मुंडा घेतला, इथपर्यंत समजलं। तर इथे बघा आता मुंड्याचं मार्किंग कसं करायचं ते बघूया। तर सर्वात अगोदर आपल्याला डीप नेक मध्ये अर्धा इंच या पद्धतीने बाहेरच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं असतं, कारण की आपण शोल्डर खूपच कमी घेतलेलं असतं, त्याच्यामुळे ब्लाउज पाठीमागच्या साईडला खेचू शकतो। तर इथे बघा इथून इथे आपल्याला आतल्या रेषेपासून 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, किंवा मग पुढच्या रेषेपासून 1 इंचावरती मार्किंग करायचं या पद्धतीने। तर इथे नीट लक्ष देऊन पहा जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर। आणि इथे बघा या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आणि त्याच्या पुढे एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे। असे 2 पॉइंट मी देऊन घेतले आणि हा फिटिंगचा पॉइंट आहे। तर हे तिन्ही पॉइंट जोडत आपल्याला पाठीमागच्या मुंड्याचा शेप द्यायचा असतो। तर इथे बघा डायरेक्ट तुम्ही हाताने पण देऊ शकता, किंवा असा फ्रेंच कर्वच्या सहाय्याने तुम्ही आकार आहे तो द्यायचा आहे। आणि हा आकार देताना आता आपल्याला आतल्या साईडला आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। ज्यांचे पाठीमागच्या साईडला घोळ वगैरे येतात त्यांच्यासाठी हे एक टिप्स आहे, बघू शकता। तर इथे बघा आकार अगोदर मी हे 3 पॉइंट अगोदर जोडून घेते फ्रेंच कर्वच्या सहाय्याने। या पद्धतीने मी स्केल कशा पद्धतीने ठेवत आहे इथे लक्ष देऊन पहा। तरी मी इथे आकार आहे तो व्यवस्थित ते तिन्ही पॉइंट जोडत पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेते अगोदर। या पद्धतीने मी आतल्या रेषेवरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतलेला आहे बघा। जर तुमच्या ब्लाउजला पाठीच्या साईडने चुन्या वगैरे येत असतील तर ही ट्रिक्स तुम्ही वापरायची आहे, म्हणजे तुमच्या ब्लाउजला पाठीच्या साईडला बिलकुल घोळ येणार नाही। तर हा पाठीचा मुंडा आपण इथे आखून घेतलेला आहे, बघू शकता। आणि समजलं नसेल तर परत व्हिडिओ एकदा पाठीमागे घेऊन बघत चला मैत्रिणींनो, तुमच्यासाठीच इथे खास टिप्स मी सांगत असते। तर आता पुढच्या मुंड्यासाठी पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती मी मार्किंग केलं आणि हे तिन्ही पॉइंट आता जोडून घ्यायचे आहेत। अर्धा इंचाचा पॉइंट आणि आतला जो आपण पॉइंट दिलेला होता तो या पद्धतीने जोडत पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। तर बघू शकता या पद्धतीने जर तुम्ही मुंड्याचा शेप दिला तर कधीच तुमच्या पाठीच्या साईडला घोळ आणि चुन्या येणार नाहीत आणि पुढच्या साईडला पण बिलकुल चुन्या येणार नाहीत। तर हा बघू शकता आपला पुढचा मुंड्याचा शेप दिलेला आहे, एकदम परफेक्ट आलेला आहे, बघू शकता।
आणि ते पाठीमागचा मुंडा आहे तो थोडासा 1/2 इंच आपल्याला शिलाई मार्जिनच्या इथे खाली घ्यायचा आहे, जेणेकरून काखेमध्ये जिथे आपल्या चुन्या वगैरे पडतात आणि फिटिंग आहे ते आपलं फिटिंगच्या इथे पण चुन्या वगैरे येतात, तर त्याच्यासाठी ही टिप्स आहे बघू शकता. 1/2 इंच असं मुंड्याचा शेप खाली देऊन घ्यायचा आहे. ठीक आहे. तर इथे अगदी परफेक्ट आपला पुढचा आणि पाठीमागचा मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे. तर आता आपण गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर गळ्या रुंदी मी घेतलेली आहे इथे 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे. आणि इथे बघा आपण 6 इंच गळा उंची आहे, तर अर्धा इंच त्याच्या शिलाई मार्जिनचं पकडायचं आणि 6.5 इंचावरती मार्किंग करायचं. आणि इथे खालच्या साईडला तुम्हाला जेवढा गळा डीप हवा असेल तेवढा तुम्ही गळा रुंदी घेऊ शकता. 2.5 इंच, 3 इंच किंवा 2.25 इंच. इथे आता आपण याचा बॉक्स आखून घेऊया. तर ते आता आपल्याला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथे कोणत्याही गोलाकार वस्तूच्या साहाय्याने तुम्ही शेप देऊ शकता किंवा फ्रेंच कर्व असेल तर या पद्धतीने गळ्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे 1/2 इंचावरती कोपऱ्यातून. तर इथे बघा एकदम परफेक्ट आपला गळ्याचा शेप आलेला आहे पुढच्या गळ्याचा. तर इथे बघा आता आपल्याला योगपट्टीसाठी मार्किंग करायचं आहे. तर तुम्ही या पद्धतीने 2.5 इंचावरती मार्किंग करू शकता खालच्या साईडने किंवा मग असं वरून खाली 12.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. आणि उंची जास्त असेल तर 13 इंचावरती करायचं आहे हे मार्किंग. आणि उंची कमी असेल तर 11.5 इंचावरती, 12 इंचावरती असं करायचं असतं. तर इथे बघा दुसरी एक टिप सांगते मी. या पद्धतीने या साईडला 3.5 इंचावरती मी मार्किंग केलं गळ्याच्या साईडला आणि इकडे 2.5 इंचावरती मार्किंग केलं योगपट्टीसाठी. ठीक आहे. तर तुम्हाला कोणती सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करायचं आहे. तर इथे बघा अगोदर आपण 2.5 इंचाचं जे मार्किंग केलेलं होतं त्याची सरळ रेषा आपण आखून घेऊया, म्हणजे आपल्याला योगपट्टीचा शेप देण्यासाठी सोपं जाईल. तर 2.5 इंचावरती मी मार्किंग केलं. आता इथून असा आपला योगपट्टीचा शेप येणार आहे. तर इथे टोटल अंतर आलेलं आहे बघू शकता 3.5 इंच. आणि इथे आपल्याला या रेषेवरती छातीचा 10वा भाग टाकायचा असतो, तर तो येत आहे आपला 3.8 इंच बघू शकता. आणि इथे फ्रेंच कर्वच्या सहाय्याने आता आपण योगपट्टीचा शेप आहे तो सुंदर असा देऊन घेऊया त्या पॉइंट पर्यंत. तर इथे बघा या पद्धतीने मी योगपट्टीचा शेप पण अगदी परफेक्ट देऊन घेतलेला आहे. तर आता याच रेषेवरती आपल्याला कटोरीचा पॉइंट टाकून घ्यायचा असतो मैत्रिणींनो. तर इथे 38 मापासाठी कटोरीचा पॉइंट येत आहे 5.8 इंच म्हणजे 5.6 इंच. तर इथे 5.6 इंचावरती मी मार्किंग केलं. 5.8 इंच बघू शकता या पद्धतीने. आणि अशी अंदाजे आता त्या पॉइंट पासून आपल्याला एक रेषा आखून घ्यायची असते. तर इथे मी 5.6 इंच अगोदर कटोरीचं पॉइंट आहे तो देऊन घेतलेला आहे. इथे लिहून घेतलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि ते अंदाजे अशी रेषा आखून घेतलेली आहे. ज्यांना कटोरीचा शेप देता येत नाही त्यांच्यासाठी ही सोपं करून सांगत आहे मैत्रिणींनो. आणि इथे बघा गळ्याच्या साईडने 1/2 इंचावरती किंवा 1 इंचावरती तुम्ही आकार देऊ शकता. या पद्धतीने आकार आहे तो 1 इंचावरती आकार देण्यासाठी मी मार्किंग करून घेतलं. आणि पुढच्या मुंड्यापासून 2.5 इंचावरती आपण सर्व साईजसाठी इथे मार्किंग करत असतो बघू शकता. या पद्धतीने मी 2.5 इंचावरती पुढच्या मुंड्यापासून मार्किंग करून घेतलं. तर सर्व जेवढी मापे लिहिलेली आहे दिलेली मी सांगितलेली आहे तुम्हाला, ती सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये याच्यावरती लिहून दाखवत आहे. तसेच तुम्हाला कॅप्शनमध्ये पण सांगत आहे डिटेलमध्ये. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घेऊ नका, तुम्हाला सहज कटोरी ब्लाउज जमणार आहे. तर ते गळ्याच्या साईडने 1 इंचावरती मार्किंग केलेलं आणि 2.5 इंचाचा पॉइंट असा आपण त्या रेषेपासून असा ऍडजस्ट करत कटोरीचा शेप द्यायचा आहे बघू शकता. अगदी सुंदर आपला परफेक्ट आकार येतो. तर बघू शकता कटोरीचा शेप आहे तो किती सुंदर आलेला आहे. तर मी तो डार्क करून दाखवते तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. तर बघू शकता आपला कटोरीचा शेप एकदम परफेक्ट आलेला आहे. तर या पद्धतीने छोट्या-छोट्या टिप्स लक्षात घेत जर तुम्ही कटोरी ब्लाउज कटिंग केला तर तुम्ही कोणत्याही साईजचा कटोरी ब्लाउज आहे तो अगदी डोळे झाकून कटिंग करणार आहात. त्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिसची गरज आहे मैत्रिणींनो. खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी सविस्तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत असते सर्व व्हिडिओमध्ये. तर इथे बघा 38 साईजचं आपलं चौथा भाग येतो 6.3 इंच आणि त्याच्यातून आपल्याला 0.5 इंच म्हणजे अर्धा इंच कमी करायचं आहे. तर आलं 5.8 इंच म्हणजे 5.6 इंच आलेला आहे बघू शकता.
तर हा फॉर्म्युला तुम्ही प्रत्येक साईजसाठी वापरायचा आहे. जेवढी काही साईज असेल त्याला 6व्या भागाने भाग द्यायचा आहे आणि जेवढं काही येईल त्याच्यातून अर्धा इंच मायनस करायचा आहे. तर तो तुमचा कटोरीचा पॉईंट येणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? इथे बघा आपला पुढचा भाग आणि पाठीमागचा भाग दोन्ही सोबतच कटिंग करून होतात. तर अगोदर दोन्ही पेपर सोबत पकडून पाठीमागचा मुंडा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. तर आतल्या पॉइंट वरती मी कटिंग केलेला आहे मुंडा, बघू शकता या पद्धतीने. तर आता बॅक पार्ट आपण सेपरेट करून घेऊया बंद बाजूकडून. या पद्धतीने व्यवस्थित कटिंग करून घेतला आणि तो साईडला ठेवून देऊया आपण. याचं नंतर तुम्हाला मी कटिंग कसं करायचं ते दाखवते. अगोदर फ्रंट पार्टचं आपण कटिंग कसं करायचं असतं स्टेप बाय स्टेप ते बघूया. तर सर्वात अगोदर आपण योक पट्टी आहे ती कटिंग करून घेऊया याच्यातून. तर मैत्रिणींनो, आजपर्यंत एवढं डिटेलमध्ये एवढं खोलवर जाऊन तुम्हाला कोणीच सांगितलं नसेल, एवढं मी सोपं करून तुम्हाला सर्व काही सांगत असते. तर इथे बघा बॅक पार्टचा मुंडा आहे तो याच्यातून मी कट करून घेतलेला आहे. आता पुढचा गळा आहे तो कट करून घेऊया. माझ्या चॅनेलवरती भरपूर कटोरी ब्लाउजचे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते जाऊन नक्की बघत चला. तुम्हाला कोणत्या साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग हवं असेल ते. अगदी सोपी पद्धत आहे आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहेत. ब्लाउज घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसलेले आहेत मैत्रिणींना. तर इथे बघा हे 3 पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर इथे बघा योकपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच अस्तरवरती खालच्या साईडने वाढवून घ्यायचं असतं. तर ते पण मी इथे योकपट्टीवरती लिहून घेतलं, बघू शकता तुम्ही. न विसरता अस्तरवरती कटोरीचं शिलाई मार्जिन अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. आणि इथे बघा दुसरी टिप्स, योकपट्टी आहे ती पाव इंच खालच्या साईडने मी कमी करून घेतलेली आहे. वरती जशी आहे तशी ठेवलेली आहे, फक्त खालच्या साईडला अशी क्रॉसमध्ये पाव इंच कट करून घेतलेली आहे. याने काय होतं, आपलं कमरेचं फिटिंग अगदी परफेक्ट बसतं. योकपट्टीमध्ये आता मी काय बदल केले ते तुम्ही बघितलं असेल. आता आपण साईड पार्टमध्ये काहीच बदल करत नाही, तो तसाच ठेवून देऊया आणि आता कटोरी कशी वाढवायची साईडने ते पाहूया. तर इथे बघा ही बेसिक कटोरी आहे ती अर्धा इंचाने आपल्याला अगोदर कट करून घ्यायची असते या साईडने आणि अशी मध्यावरती फोल्ड करायची आणि तिथे एक पॉईंट देऊन घ्यायचा आणि त्या अर्धा इंचाच्या पॉईंट पर्यंत असा हा शेप आहे तो तिथपर्यंत देऊन घ्यायचा आहे. तर याने काय होतं, आपलं योकपट्टीमध्ये कटोरी आहे ती एकदम परफेक्ट बसते फिनिशिंग मध्ये घातल्यानंतर. तर ही एक टिप्स लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, तर ही बेसिक कटोरी आता वाढवायची कशी ते मी तुम्हाला दाखवते. ही कटोरी आहे ते आपण 1.25 इंचाने वाढवणार आहोत, म्हणून मी 1.25 इंचाची अगोदर इथे पॉईंट देऊन घेतला 1.25 इंचाचा आणि त्याची सरळ रेषा आहे ती आखून घेतली. तर ही 38 मापासाठी मी 1.25 इंचाने कटोरी वाढवत आहे. याच्या पुढे 40 साईज, 44 साईज, 42 साईज असती तर आपण 1.5 इंचाने वाढवली असती. ठीक आहे, तर इथे बघा जशी आहे तशी आता ही बेसिक कटोरी अगोदर आपण आखून घेऊया व्यवस्थित. कोणत्याही मापाची कटोरी आहे ती तुम्ही सेम याच पद्धतीने वाढवायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा. तर ही आता साईडला ठेवून देऊया, याचा आपल्याला काहीच उपयोग होत नाही. तर इथे बघा आपण साईडने किती इंचाने वाढवली, 1.25 इंचाने. या पद्धतीने अशी गोलाकार शेपमध्ये वरच्या साईडला मी रेषा आखून घेतली आणि इथे या साईडला पण गोलाकार मी 1.25 इंचावरती एक मार्किंग करून घेतलं. इथे बघा दोन्ही साईडला 1.25 इंचाने वाढवलेली आहे. गळ्याच्या साईडला आपलं हुक मध्ये पाव इंच जातं म्हणून पाव इंच या साईडने वाढवली आणि वरच्या साईडला अर्धा इंच कटोरी जोडण्यासाठी जातं, त्यासाठी अर्धा इंच वरच्या साईडला मार्किंग करून घेतलं. आता हे सर्व पॉईंट मी जोडून घेते. इथला अर्धा इंचाचा पॉईंट आणि हा 1.25 इंचाचा पॉईंट मध्ये तो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे. इथे मी हा शेप आहे तो आकार आहे तो देऊन घेतला. तर इथून इथं अंतर किती आहे बघू शकता, 4.5 आणि 4.5 इंच येत आहे बघू शकता. तर इथे दोन्ही साईडला तेवढंच येत आहे का ते मी बघितलं, एकदम परफेक्ट आलेला आहे. तर इथे बघा या पॉईंट पासून इथपर्यंत एक मार्किंग करून घ्यायचं आहे. 8.5 ला एक रेषा येत आहे बघू शकता, कमी येत आहे. तर तसा स्टेप फोल्ड करायचा आणि मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं. तर आता इथून खाली आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे. या पद्धतीने 1.5 इंचावरती मार्किंग केलं म्हणजे आपली कटोरी बिलकुल चपटी होणार नाही, एकदम परफेक्ट येईल. आणि असे हे तिन्ही पॉईंट आता मी जोडून घेतले. इथे बघा आपली कटोरी चपटी होऊ नये म्हणून मी तुम्हाला एक इथे टिप्स सांगते, की कटोरी जशी आहे तशी कट करायची नाही.
तर ही कटोरी अगोदर चेक करून घेऊया आपण. इथून इथपर्यंत 5 इंच येत आहे आणि इथून इथं अंतर मोजलं तर हे पण 5 इंच परफेक्ट आलेलं आहे. म्हणजे आपली कटोरी एकदम परफेक्ट कटिंग झालेली आहे अशी चेक करून घ्यायची. आणि या तिरक्या रेषेचा मध्य करायचा आहे आणि तिथून पाव इंच एक मार्किंग करायचं आणि असे हे तिन्ही पॉईंट जोडत आपल्याला सर्व पॉईंट जोडत कटोरीला गोलाकार शेप देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, आपली कटोरी आहे ती बिलकुल चपटी होत नाही. इथे बघा या पद्धतीने गोलाकार शेप देऊन घेतलेला आहे आणि इथे 38 मापाची आपली एकदम परफेक्ट कटोरी वाढवून झालेली आहे. बघू शकता एवढी सोपी पद्धत आहे. आता हे मी तुम्हाला कट करून दाखवते आणि नंतर मग आपण उभा टक्स किती घ्यायचा आणि आडवा टक्स किती घ्यायचा हे बघूया. आणि तुम्हाला साईजनुसार उभा टक्स आडवा टक्स किती घ्यायचा, साईडने कटोरी किती इंचाने वाढवायची प्रत्येक साईजनुसार याचा डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर माझ्या चॅनलवरती जाऊन चेक करत चला मित्रांनो. तिथे व्हिडिओ टाकलेले असतात ऑलरेडी. म्हणजे तुम्हाला अजूनच कटोरी ब्लाउज आहे तो सोपा होईल. ठीक आहे. तर इथे गोलाकार कटोरी वाढवल्यामुळे कटोरी आपली बिलकुल चपटी होत नाही. तर आता आडवा टक्स मी इथे दिलेला आहे 1.5 इंचाचा आणि या साईडला पण 1.5 इंचाचं मार्किंग करून घेतलं. उभा टक्स घ्यायचा आहे 3 इंचावरती. या पद्धतीने 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं उभा टक्स साठी. तर आता हा टक्स आपण जोडून घेऊया. तर इथे एकदम परफेक्ट आपली कटोरी वाढवून झालेली आहे. तसेच उभा आणि आडवा टक्स पण दिलेला आहे. बघू शकता कटोरीचा शेप किती सुंदर आलेला आहे. तर आता या पॉइंटला या पॉइंट आहे तो आपला जोडून घ्यायचा आहे मध्यावरती. बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि ही टक्स आहे तो उभा आणि आडवा टक्स असा फोल्ड करायचा असतो आपल्याला. तर इथे बघा आपली कटोरी ते स्टिच झाल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे. एकदम परफेक्ट येते आणि बिलकुल कटोरी आपली चपटी होत नाही. मी परत एकदा सांगत आहे कारण की गोलाकार शेप न दिल्यामुळे बऱ्याच मैत्रिणींचे प्रॉब्लेम्स येतात की कटोरी ब्लाउज घातल्यानंतर कटोरी आहे ती चपटी होते. तर इथे बघा एकदम परफेक्ट बसते ती गोलाकार शेप दिल्यामुळे. मी तुम्हाला योगपट्टी लावून दाखवते. आपण योगपट्टीला पण असा गोलाकार शेप दिल्यामुळे आपला कटोरीचा शेप पण एकदम परफेक्ट त्याच्यामध्ये मॅच होतो. तर इथे कटोरी अर्धा इंचाने वाढवून घ्यायची आहे न विसरता. मी परत एकदा सांगत आहे. तर आता ही कटोरी आपली 5.8 इंच येत आहे का नाही हे बघायचं आहे शिलाई मार्जिन सोडून. दोन्हीकडे मी शिलाई मार्जिन सोडलं आणि मध्यातलं अंतर आहे ते मोजलं. तर बघा एकदम परफेक्ट आपली 6 इंचाचं कटोरी आहे ती इथे तयार झालेली आहे. म्हणजे एकदम परफेक्ट कटोरी आपली वाढवून झालेली आहे. तर इथे बघा अर्धा इंच साईड पार्ट वरती आपली कटोरी वाढवून ठेवायची आहे या पद्धतीने. आणि इथे बघा साईड पार्टला पण कुठेही कटोरी कमी पडत नाही. एकदम परफेक्ट आलेली आहे. आणि स्टिच झाल्यानंतर फ्रंट पार्ट आपला या पद्धतीने दिसणार आहे. बघू शकता. तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर कटोरी ब्लाउज एकदम परफेक्ट येणार आहे तुमचा आणि गळ्यातून बिलकुल उतरणार नाही मैत्रिणींनो. एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे. तर इथे बघा या पद्धतीने आतल्या साईडने पण कटोरीचा शेप बघू शकता तुम्ही. एकदम परफेक्ट आणि खोलगट आलेला आहे. कुठेच घातल्यानंतर कटोरीला तुमच्या प्रॉब्लेम येणार नाही. ब्लाउज घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसतो. बघू शकता या पद्धतीने. एवढ्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कटोरी कशी वाढवायची हे आजपर्यंत कोणीच सांगितलं नसेल मैत्रिणींनो. एवढं सोपं करून मी सांगितलेलं आहे सर्व टिप्स सहित. आता आपण बॅक पार्टचं कटिंग बघूया. तर इथे बघा 2.25 इंचावरती आपण गळा रुंदीचं मार्किंग केलेलं होतं फ्रंट पार्टला. मग बॅक पार्टला पण 2.25 इंचावरतीच मार्किंग करायचं आहे. 5.25 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे बरोबर. तर इथे बघा पाठीमागचा गळा 10 इंच आहे, 9.5 इंच आहे. तर आपण अर्धा इंच प्लस करून 10 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. आणि इथे खालच्या साईडने तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा रुंदी घेऊ शकता. 2.5 इंच, 3 इंच तुम्हाला जेवढा गळा डीप हवा असेल, खोलगट हवा असेल तेवढं घेऊ शकता. तर याच्यामध्ये तुम्ही पानगळ्याचा शेप काढू शकता किंवा षटकोनी असे 3 प्रकारचे गळे मी तुम्हाला इथे काढून दाखवते. इथे पानगळ्याचा शेप देऊ शकता किंवा मग असा षटकोनी आकार आहे तो तुम्ही देऊ शकता पट्टीच्या सहाय्याने. बघू शकता. दुसरा आकार आता तुम्हाला काढून दाखवते. या पद्धतीने षटकोनी आकार आहे तो देऊ शकता किंवा मग आपण गोलाकार नेहमी शेप देतो तो या पद्धतीने सिंपल देऊन घ्यायचा आहे. बघू शकता. तर इथे तीनही
नेक डिझाईन मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुम्हाला कोणती आवडेल त्याच्यावरती बॅक डिझाईन आहे ती तुम्ही कटिंग करून घ्यायची आहे. तर इथे पानगळ्यावरती मी कट करून घेतलेला आहे, आकार बघू शकता. तर इथे गळ्याचा शेप आहे तो मी डार्क करून घेते व्यवस्थित. पद्धतीने पानगळ्याचा सुंदर असा शेप देऊन घेतला. आता टक्ससाठी कसं मार्किंग करायचं ते सांगते. शोल्डरच्या बरोबर मधोमध टेप पकडायचा आणि इथे खालच्या साईडला एक पॉइंट देऊन घ्यायचा आणि इथे या पद्धतीने गळ्याच्या अंदाजे आपल्याला हा टक्स आहे तो द्यायचा असतो, अर्धा इंचाचा दोन्ही साईडने. जास्त वरती घ्यायचा नाहीये टक्स, जर डीप गळा असेल तर. या पद्धतीने अर्धा इंचाचा आपला टक्स येतो आणि इकडे फिटिंगच्या इकडे अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आणि तिथे टक्स पासून अशी तिरकी रेषा आहे ती आखून घ्यायची आहे त्या अर्धा इंचाच्या पॉइंट पर्यंत. आता ही रेषा आहे ती आपली कट करून घेऊया आणि काय होतं आपलं पाठीचं फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट येतं. तर इथे बुड्याचा शेप पण मी व्यवस्थित देऊन घेतला आणि हे 1.5 इंचाचं आपलं शिलाई मार्जिन आहे त्याची पण रेषा आखून घेऊया. इथे बघा अगदी परफेक्ट आपला बॅक पार्ट आहे तो इथे ड्राफ्टिंग करून झालेला आहे मैत्रिणींनो. आता बाहीचं कटिंग कसं करायचं असतं ते बघूया. तर त्यासाठी इथे अर्धा इंचाचं मी शोल्डरच्या इथे मार्जिन सोडून दिलं, शिलाई मार्जिन. आणि जेवढं बाही जोडण्यासाठी आपलं मार्जिन जातं अर्धा इंचाचं तेवढं सोडून असा मुंडा आहे तुम्ही चेक करून घेतला आतल्या पॉइंट पर्यंत आपल्या किती येत आहे ते. तर इथे बघा गोल गोल टेप फिरवत मी चेक केला तर तो 8.5 इंच येत होता. आणि जर तुम्ही ब्लाऊज वरती मोजला असेल तर तो तुम्ही जेवढा येईल तेवढा घ्यायचा आहे. आता बाहीची घडी आपण टाकण्यासाठी इथे डिटेलमध्ये मापे मी तुम्हाला सांगते. बाहीची घडी कशी टाकायची. तर इथे बघा बाहीची उंची आहे 5 इंच, दंडघेर आहे 6.5 इंच. बाहीसाठी आपल्याला परफेक्ट मापे लागतात मैत्रिणींनो, व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. आणि कटोरीचा मी डायग्राम आता सांगितलेलं होतं त्याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. तर इथे बघा आर्म होल आहे आपला 8.5 इंच 38 मापासाठी. आणि आर्म होल जेवढा आहे त्याच्यात 1 इंच प्लस करायचं तर आलं 9.5 इंच आलेलं आहे. 8.5 इंच प्लस 1 इंच आलं 9.5 इंच म्हणजे ही तुमची बाहीची घडी येणार आहे. म्हणजे जेवढा तुमचा आर्म होल आलेला आहे ब्लाऊज वरती अंगावरती त्याच्यात 1 इंच तुम्ही प्लस करायचं आहे म्हणजे ती तुमची बाहीची घडी येणार आहे. तिथे या पद्धतीने पेपर आहे तुम्ही आता 9.5 इंचावरती फोल्ड करून घेतला. इथे 9.5 इंच कसं घेतलं समजलं. 8.5 इंच आपला आर्महोल आलेला होता त्याच्यात 1 इंच मी प्लस केला आणि 9.5 इंचावरती या पद्धतीने घडीचं माप टाकून घेतलेलं आहे बघा. ठीक आहे. तर आता उंचीमध्ये किती इंच प्लस करायचं आहे तर अस्तरच्या मापाच्या बाहीसाठी आपल्याला 1 इंच प्लस करायचं असतं आणि बिना अस्तरची बाही असेल तर 2 इंच प्लस करायचं असतं शिलाई मार्जिन. तर इथे मी 1 इंच प्लस करून 5 इंच उंची आहे तर 6 इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि त्याची रेषा आहे ती आखून घेतली. तर ते बघा आता कॅप हाईट किती घ्यायची हे बऱ्याच मैत्रिणींच्या लक्षात येत नाही, किती घ्यायची उंचीनुसार. तर त्यांच्यासाठी इथे एक टिप्स सांगते. इथे बघा जेवढी तुम्ही बाहीची घडी घेतलेली आहे त्याच्यात तुम्हाला अर्धा इंच प्लस करायचं आहे. तर बाहीची घडी आपण घेतलेली होती 9.5 इंच. त्याच्यात अर्धा इंच प्लस केलं तर आलं 10 इंच. तर या पद्धतीने बंद बाजूकडून तिरका टेप पकडायचा आणि 10 इंच जिथे येत आहे तिथे एक मार्किंग करून घ्यायचं. इथे बघा वरून खाली असं मोजलं तर आपल्याला 3 इंचावर ते ऑटोमॅटिक कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे बघू शकता. तर ही सोपी ट्रिक्स तुम्ही वापरायची आहे म्हणजे तुम्हाला कोणताच चार्ट वगैरे बघायची गरज नाही. ठीक आहे. तर इथे बघा असं बंद बाजूकडून आता आपल्याला जेवढा आर्महोल आलेला होता आपला त्याचं मार्किंग करायचं आतल्या साईडला. तर हे मेन मार्किंग असतं आपलं बाहीच्या फिटिंगचं. ठीक आहे. तर इथे 8.5 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथून असं मोजलं तर शिलाई मार्जिन बरोबर आपलं 1.5 इंचाचं राहत आहे बघू शकता. तर इथे 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं असतं. तर अगोदर 2 इंचाचा पॉईंट आणि तिथला 1.5 इंचाचा पॉईंट जोडत हा पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा. आणि नंतर मग किंवा मग तुम्हाला स्केलच्या सहाय्याने कसा द्यायचा ते दाखवते. एका ताईची कमेंट आलेली होती की स्केलच्या सहाय्याने कसा शेप द्यायचा. तर तुम्ही या पद्धतीने शेप देऊ शकता. मला तर स्केलपेक्षा हाताने डायरेक्ट आकार द्यायला सोपं जातं. तरी देखील मी इथे दाखवत आहे कसं ॲडजस्ट करायचे आपले स्केलच्या सहाय्याने.
या पद्धतीने शेप देऊ शकता. जर मैत्रिणींनो प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला अगदी सहज बाहीचा शेप आहे तो देता येणार आहे. तर इथे बघा त्या 1.5 इंचाच्या पॉईंटपासून वरती 2.5 इंचावरती आपण एक मार्किंग करून घ्यायचं आहे सर्व साईजसाठी. 2.5 इंचावरती मार्किंग केलं आणि दोन्ही मुंड्यातलं अंतर आहे ते आपल्याला 1 इंचाचं ठेवायचं आहे. तर बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट्स येतात की ताई पाऊण इंच घ्यायचं आहे का 1 इंच घ्यायचं आहे. तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी पाऊण इंच सांगितलेलं आहे आणि आता 1 इंच सांगत आहे. तर ही माझी आईची पद्धत आहे 25 वर्षाच्या अनुभवावरती. एकदम परफेक्ट आहे ते. या पद्धतीने पण बाही कटिंग करून पहा मैत्रिणींनो. तर हा 1.5 इंचाचा पॉईंट, 1 इंचाचा पॉईंट आणि तिथला वरचा 1 इंचाचा पॉईंट जोडत आपण हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो बघा या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे खोलगट. अगदी हलक्या हाताने देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला पण सहज जमणार आहे. बघू शकता मी कशा पद्धतीने शेप दिलेला आहे. या पद्धतीने पुढचा आणि पाठीमागच्या मुंड्याचा शेप देऊन झालेला आहे. आता दंडघेराचं मार्किंग करून घेऊया. तर दंडघेर आहे 6.5 इंच आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. शिलाई मार्जिनची रेषा आहे ती आखून घेऊया. अगदी सोपी आहे बाहीची कटिंग आपली बघू शकता. एकदम परफेक्ट बसते बाही घातल्यानंतर. आता दोन्ही पेपर सोबत पकडून पाठीमागचा मुंडा कट करून घेऊया अगोदर. आणि नंतर मग बाही सरळ करायची आहे आणि मग पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर इथे बघा एकदम परफेक्ट असा खोलगट जर शेप आला तर तुमच्या बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत. एकदम परफेक्ट बाही बसते. नक्की या पद्धतीने ट्राय करत चला. तर पाठीमागचा मुंड्याचा शेप इथे मी डार्क करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल आपलं दोन्हीतलं अंतर बरोबर या पद्धतीने 1 इंचाचं यायला हवं आणि बाहीचा परफेक्ट शेप बघू शकता. एकदम सुंदर आलेली आहे बाही आपली. घातल्यानंतर एकदम परफेक्ट बसते मैत्रिणींनो. कुठेच बाहीला चुन्या वगैरे येत नाहीत. एकदम सुंदर बसते. आणि या बाहीचं पण भरपूर फीडबॅक आलेले आहेत. माझ्या पद्धतीने भरपूर मैत्रिणींनी बाही आहे ती कटिंग करून स्टिच करून पाहिलेली आहे आणि खूप सुंदर बसलेली आहे. म्हणून परत एकदा मी सांगत आहे. अगदी सोपी पद्धत आहे. तर आता ही बाही चेक करून बघूया आपली बाही कुठे कमी तर पडत नाही ना. तर साईड पार्टला मी असं अर्धा इंचाचं मार्जिन सोडलं आणि मध्यापासून अशी गोल गोल बाही फिरवत मी चेक केली. तर इथे बघू शकता आपली बाही एकदम परफेक्टच बसते मैत्रिणींनो. अशी गोल गोल फिरवत आपण ज्या पद्धतीने ब्लाऊजला लावतो त्या पद्धतीने लावायची आहे. तर इथे बघा कुठेच आपली बाही कमी पडत नाही. एकदम परफेक्ट बसलेली आहे. तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केलं तर तुमची बाही कधीच कमी पडणार नाही. बाहीचा आकार द्यायची पद्धत पण खूप सोपी आहे मैत्रिणींनो. तर या पद्धतीने नक्की बाही ट्राय करा आणि फीडबॅक पण खूप सुंदर आलेले आहे. ज्या माझ्या सबस्क्रायबर मैत्रिणी आहेत त्यांनी ही बाही स्टिच करून बघितलेली आहे. त्यांना खूप सुंदर बाही बसलेली आहे. म्हणून मी परत एकदा सांगत आहे नक्की या पद्धतीने बाही ट्राय करा. एकदम परफेक्ट बसते. तर एका ताईच्या कमेंटवरती आज मी तुम्हाला 38 मापाचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग अगदी डिटेल सर्व काही टिप्स आणि ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा. म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर इथे योगपट्टी फक्त अर्धा इंचाने खालच्या साईडने वाढवायची आहे अस्तरवरती. बाकी कोणतेच बदल आपल्याला याच्यामध्ये करायचे नाहीत. जसे आहे तसे हे सर्व पार्ट अस्तरवरती ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचे आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.